प्रतीक पाटील सर, स्वागत आहे तुमचं एबीसी पॉडकास्टमध्ये. वारविक युनिव्हर्सिटी ला तुम्ही नंतर मास्टर्स पण केलं. तिकडे जाण्याचा डिसिजन कसं तुम्ही आज लाईफमध्ये इम्बाईब करतायत? सो असा तुमच्या लाईफमध्ये कोणता पॉईंट होता सर ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की नाव आय वॉन्ट टू क्रिएट माय ओन आयडेंटिटी? खरं काय ऍक्च्युअल सिच्युएशन आहे ग्राउंडवरती हे जर मालकालाच माहिती नसेल. ड्रोन्स मध्ये इंडिया कुठं स्टँड करतं? कारण मानलं जातं की चायना, टर्की यांचे टेक्नॉलॉजिकली ते फार पुढे आहेत, पण इंडिया ही त्यांना टक्कर देण्याची आपल्याकडे ही क्षमता आहे. तर आपले ड्रोन्स हे कोणत्या ऍप्लिकेशन साठी आहेत? हे स्पेसिफिकली ऍग्रिकल्चर मध्ये. IBF ची संकल्पना काय सर? IBF म्हणजे आहे काय एक्झॅक्टली? म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये कसं लोकांनी पुढे जायला इन्व्हेस्टमेंट कशी करायची, काय करायची? आणि इट इज अ गेम ऑफ स्टडिंग द स्टॉक. आमची इच्छा काय आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये आमचं ग्रोथ स्लो झालेली आम्हाला चालेल, पण इफेक्टिव्ह राहणं हे खरं तर आमची खरी एक इच्छा आहे. म्हणून मला खात्रीने मी सांगू शकतो की काही वर्षांमध्ये आपण अजून एक्सपॅन्ड करायचा प्रयत्न करू, पण जसं तिथे ऑपॉर्च्युनिटी येतील तशी. म्हणून स्लो अँड स्टडी ऑलवेज. त्याला बॅलन्स कसं करतात फार्मर्स वेलफेअर आणि फॅक्टरी सस्टेनेबिलिटी? तर युवा शेतकरी, एक ऍस्पायरिंग शेतकरी, एक युवा फार्मर आहे, त्याला तुम्ही काय सल्ला द्याल जो पूर्ण करिअर आपलं आता शेतीमध्ये करणार आहे? सर, यू आर करंटली प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन. तर त्या असोसिएशनचं विजन काय आहे? इतक्या सगळ्या डायव्हर्सिफाय फील्डमध्ये काम करत असताना फॅमिलीला कसा वेळ देतात? आता तुम्ही मॅरिड पण आहात. लाईफ लाईन असते जे आपण म्हणतो की लाईफ लाईन असते, त्यामध्ये एक बाजूला वर्क असतं आणि एक बाजूला तुमचं पर्सनल लाईफ असतं. तुम्ही त्या लाईनला धरून चालता तर तुम्ही कुठं जाणार नाही, पण जर तुम्ही ते बॅलन्स करत वर्क आणि पर्सनल लाईफ जगला. वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आपल्या एरियामध्ये काय इनिशिएटिव्ह अजून घेतले पाहिजे किंवा आपण काय करतो त्याच्यात? आणि मग फॅमिलीची लिगसी बघता फ्युचरमध्ये पॉलिटिक्समध्ये उतरायचा काही प्लॅन आहे का आपला? ते टाइम मिळेल. तुमच्या लाईफमध्ये असे कोणते रोल मॉडेल आहेत ज्यांनी तुमच्या पर्सनॅलिटीला शेप करण्यासाठी मोठा वाटा उचललेला आहे? पॉलिटिक्स का बिझनेस? बिझनेस. महाराष्ट्र की लंडन? महाराष्ट्र. मराठी पोवाडा की इंग्लिश रॅप? मराठी पोवाडा. तर एक हॅबिट जी तुम्ही लाईफ मध्ये आणली आणि मग लाईफ चेंज झाली, तुमची चांगली झाली, बेटर झाली आधीपेक्षा? तर मग आता जसं आपण युवा वर्ग बघतो, मध्ये मध्ये एक असा ट्रेंड आला होता की शेतकरी म्हणजे असं खूप फॅन्सी वर्ड नाही वाटायचा. मध्ये मध्ये एक ट्रेंड होता. म्हणलो जे युवा शेतकरी होते ते मग छोटी का होईना जॉब पकडायचे, पण शेती नाही करायचे. पण आता कुठेतरी मला असं तो ट्रेंड बदलताना दिसतोय, स्पेशली आफ्टर कोविड नंतर, की आता लोकांना शेतकरी व्हायला आवडतंय. त्यांना आता कळतंय की सिग्निफिकंट आहे, आपलं आहे स्वतःचं. तर युवा शेतकरी, एक ऍस्पायरिंग शेतकरी, एक युवा फार्मर आहे, त्याला तुम्ही काय सल्ला द्याल जो पूर्ण करिअर आपलं आता शेतीमध्ये करणार आहे? आता आजचा हा काळ जो आहे, हा काळ एक आपण टेक्नॉलॉजीचा काळ आहे, हा तंत्रज्ञानाचा काळ आहे. तर शेती करायला की खरं जे आपल्या पूर्वजांनी शेती केलेली, त्यांना ते सगळे हे सुविधा उपलब्ध नव्हते त्या काळात. हा, पण ह्या काळात आपल्याला सगळंच उपलब्ध आहे. ऍब्सोल्युटली. आज सॅटेलाइट वरून तुम्ही बघू शकता तुमच्या शेतात काय चाललंय. तुम्हाला तिथं जायला पण नाही लागत. तुम्ही फोनवरून ठरवू शकता की तुमच्या शेतात पाणी कधी सोडायचं. हे सगळं सुविधा हे आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण त्या सुविधांचा खरं तर अभ्यास करणं, अभ्यास करून हळूहळू प्रोग्रेशन मध्ये, म्हणजे माती परीक्षण पासून चालू करणं, मग थोड्या दिवसानंतर ठिबक मध्ये त्याचं पूर्ण जमिनीची ठिबक संच लावणं. जर जमिनीतून पाणीचा निचरा बरोबर होत नसेल तर तिथं सचित्र पाईप उपलब्ध करून देणं, फवारणी ड्रोननी करणं, पिकाचं विश्लेषण करून घेणं. 1500 रुपये तर तुम्ही, तसं मी सांगितलं, 1500 रुपये गुगलला भरले पर एकर, वर्षभराचं तुम्हाला कॅलेंडर मिळतं. महिंद्रा कंपनी एक अशी कंपनी आहे. कुठली कंपनी? महिंद्रा कंपनी एक अशी कंपनी आहे जे आता सॅटेलाइटद्वारे इमेजेस घेतं आणि तुम्हाला सांगतं, कारखान्यालाही सांगतं की कधी त्या पिकाचं हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे.
हम्म. मग हेही तंत्रज्ञान तुमच्याकडं आज आलंय. म्हणून ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर हा अभ्यासपूर्वक होणं गरजेचं आहे. आज उपलब्ध आहे म्हणून कसं ही वापरायचं त्यापेक्षा अभ्यास करून वापरणं हे खरं गरजेचं वाटतं मला. आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा जर प्रॉपर पद्धतीने वापर केला तर मला खात्री आहे की आज फार तुम्ही जसं म्हणता ट्रेंड बदलतोय. मला खात्री आहे अनेक लोक नोकऱ्या सोडतील आणि शेतीकडे लक्ष देतील कारण स्पेशली तो ट्रेंड बदलताना दिसतोय आता. बरोबर. सर, यू आर करंटली प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन. तर त्या असोसिएशनचं विजन काय आहे आता तुम्ही जेव्हापासून प्रेसिडेंट आहात तेव्हापासून आतापर्यंत आणि इथून पुढचं विजन काय आहे सर? आता मी पहिल्यांदा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष झालो आणि सांगली जिल्ह्यामध्ये व्हॉलीबॉलचा हा खेळाचा प्रसार होणं हे खरं अत्यंत गरजेचं होतं. इस्लामपूर हे खरं तर हे व्हॉलीबॉलचं पंढरी म्हणून मानलं जायचं आणि जातही. कारण मला आठवतं की साहेबांच्या तेव्हा साहेब पहिल्यांदा पॉलिटिक्समध्ये आले का आपल्या भागात इथं चेअरमन म्हणून राहिले. ते मोठे मोठे इथं व्हॉलीबॉलचे टुर्नामेंट घ्यायचे जे रात्री 2-2 पर्यंत चालायचे आणि साहेब स्वतः त्यासाठी प्रेझिडेंट होते. मग मी सांगलीचा अध्यक्ष झालो तेव्हापासून आम्ही वेगवेगळे कॅम्प घेणं मुलांसाठी, समर कॅम्प असेल का नॉर्मल रुटीन कॅम्प असतील आणि त्याचबरोबर टुर्नामेंट घडवणं हे एक खरं तर आम्ही एक कार्यक्रम केला या काही 3 वर्षामध्ये. आम्ही मागच्या वर्षी इथं बोरगाव का आमच्या बोरगाव गटातल्या गावांमध्ये इथं आम्ही प्रत्येक शाळेतल्या मुलांना तिथं म्हणजे कुठून उत्साह निर्माण होतो का कुठून आवड निर्माण होतो ग्रासरूट मग त्या मुलांना बोलून आम्ही त्यांचा कॅम्प घेतला आणि तिथं जिथं आम्हाला वाटलं की इथं करणं आवश्यक आहे, इथं व्हॉलीबॉलचा प्रसार होऊ शकतो, तिथं आम्ही बॉल्स नेट्स हे सगळे तिथं त्या शाळेला देऊन टाकले. मग वेगवेगळे सेंटर निर्माण झाले. आज व्हॉलीबॉलच्या माध्यमातून आम्ही अनेक हजारो युवकांपर्यंत पोचू शकतो, सांगली जिल्ह्यातल्या युवकांपर्यंत पोचू शकतो. आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून माझी एकच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या भागातल्या भागातमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या युवकाला एक राष्ट्रीय स्तरावर तिथून पोचवायचं. आणि कुठं तर त्याचं नाव होता म्हणजे पहिलं महाराष्ट्र संघाचं नाव व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यालाही कुठं तर त्याच्या टॅलेंटला वाव मिळणं गरजेचं आहे. म्हणून हे खरं तर माझा उद्देश आहे. पुढं जाऊन अनेक चॅलेंजेस आहेत, लोकांना माहितीच आहे की काय चॅलेंजेस असतात, पण ह्या चॅलेंजेसना मात करून तिथं पुढं जाऊन आपण वेगळ्या वेगळ्या लीग्स घडवणं, झोनल लीग्स असतील का मिनी लीग्स असतील, IPL सारखी लीग्स घेणं हे खरं तर या खेळासाठी महत्त्वपूर्ण राहतील. आणि कुठं तर त्या लीगमध्ये मानधन ही त्या प्लेअरला देणं, मग किती मानधन देऊ शकतो, 3,000 रुपये पण दिले, 4,000 रुपये पण दिले. आज तोच व्यक्ती तोच मुलगा लांबून येतो इथं खेळायला, बसचा प्रवास, खायचा प्रवास, टुर्नामेंटला जायचं असेल तर टुर्नामेंटचे पैसे. तर आमच्या सांगली जिल्ह्याने इथं एक ठरवलं की कुठलाही व्यक्ती जो सांगली जिल्ह्याचा टीम जेव्हा बनते आणि कुठल्याही व्यक्ती त्या टीममध्ये त्याचं नेमणूक होती का ते सिलेक्शन होतं, त्यांचा सगळ्या प्रवासाचा खर्च आणि त्याचं जेवणाचा खर्च हे कुठल्या पण टुर्नामेंटला पाठवायचं असेल तर हे आपली सांगली जिल्ह्याचंच संघटना हे सगळं खर्च घेणार आणि त्याला खर्च करायला देणार नाही. हेच आमचं एक धोरण कायम राहिले. एक पर्सनल प्रश्न विचारतो सर. साहेबांचं काम तुम्ही लहानपणापासून बघत आलेला आहात ॲज अ सन. त्यांच्याकडनं काय तुम्हाला शिकायला मिळालं ॲज अ लीडर? तुम्ही सुरुवातीला पॉडकास्टला सांगितलं की पेशन्स आणि कन्सिस्टन्सी ह्या 2 गोष्टी तुम्ही त्यांच्याकडनं शिकलात. अजून काय वाटतं तुम्हाला की काय शिकायला मिळालं जे नोईंगली अननोईंगली तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये पण आज फ्लो होत आहे? नाही, विजन ठेवणं आणि काहीतरी वेगळं शिकायची तयारी ठेवणं.
खरं तर साहेबांनी वेगळं म्हणजे ज्या गोष्टी जर त्यांना ते गोष्ट माहिती नसेल तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. इगरनेस टू लर्न. इगरनेस टू लर्न. म्हणून इगरनेस टू लर्न हा ही अजून एक त्याच्यात तुम्ही टाकू शकता. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये पण ते फ्लो होत आलंय सर. पण कारण मी बऱ्याचदा बघितलंय तुम्ही लिहितात एखाद्या सेशनमध्ये, इव्हन आपलंही सेशन होतं, मी बघितलं तुम्ही सगळ्या असाइनमेंट स्वतः सॉल्व्ह करत होतात. आय वॉज व्हेरी फॅसिनेटेड विथ दॅट क्वालिटी. कारण तुमच्या स्तरावरती येऊन मला नाही वाटत की लोक लर्निंगसाठी ओपन असतात. नाही, यू शुड. माझं तर म्हणणं आहे की स्वतःला आपल्याला माहिती आहे का, आपल्याला सगळंच माहिती आहे असं कधीही कुठल्या व्यक्तीने समजू नये. कधीही नवीन शिकायची तयारी राहायला पाहिजे. आता मी स्वतः मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे. येस. मी एक टेक्निकल फील्डमध्ये काम करतोय. म्हणजे मॅनेजमेंटचा स्टुडंट असून टेक्निकल फील्डमध्ये काम करणं हे एक लोक एक्सेप्ट करत नाहीत त्या टेक्निकल फील्डमधले. पण त्याचबरोबर जर त्याच व्यक्तीने त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला, पण सगळंच माहिती न असताना पुढच्या व्यक्तीचा जो विचार आहे मनात तो समजून घेतला आणि तुमचे डिसिजन्स त्याच्या पद्धतीने मोल्ड केले आणि त्याचं नॉलेजचा वापर करून डिसिजन मेकिंग केलं आणि तेच नॉलेज तुम्ही स्वतःमध्ये इन्कल्केट केलं तर तुम्हाला त्याचा पुढे जाऊन फायदा होतो. म्हणून प्रोग्रेसिव्ह लर्निंग कसं होतं, तयारी ठेवली तरच लर्निंग होतं. तयारी नाही ठेवली तर तुम्ही कधीच काय नवीन शिकून न्यायची तयारी नसणार. परत एकदा त्या प्रश्नावरती येतो सर. साहेबांकडनं लिडरशिप बद्दल तुम्ही इगरनेस टू लर्न शिकलात असं म्हणालात. अशी कोणती क्वालिटी आहे साहेबांमध्ये की जी आम्हाला नाही दिसत ॲज अ पब्लिक, पण जी ॲज अ सन म्हणून तुम्ही त्यांच्यात बघतात, किंवा अशी कुठलं हिडन काही जे तुम्ही सगळ्यांना सांगू शकतात? नॉट साहेब हे ओपन बुकच आहेत. म्हणजे जसे ते घरी असतात ते तसेच ते बाहेर लोकांच्या बरोबर असतात. ते सगळ्यांना आपलेच म्हणून समजतात. म्हणजे असं कुणालाही कधीही कुठलाही व्यक्ती असो, म्हणजे उद्योजक असो काय शेतकरी असो, त्याला सर्वांना तोच मान सन्मान देणं आणि त्याला आपलं समजणं आणि त्याची खरं तर साहेबांच्या मनात गेलं की ह्याला काय पण करून मदत करायचीच आहे. म्हणजे साहेब प्रयत्नच करतात मदत करायला, पण कधी ते बाहेर म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातून म्हणजे स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या पण बाहेर जाऊन तिथं मदत करायचा प्रयत्न करतात. आणि हे खरं तर त्यांचं हे सगळ्या लोकांना माहिती आहे. सगळ्या लोकांना अनेक वर्ष, माझ्यापेक्षा तर मी काय म्हणत असतो लोकांना की माझ्यापेक्षा तुम्हाला साहेबांची खरं ओळख आहे आणि तुम्हाला त्यांची पद्धत काम करायची माहिती आहे. म्हणून ह्या अनेक गोष्टी आहेत जे साहेबांकडून खरं तर शिकायला मिळतात आणि त्यांच्याकडे असे ही अनेक गुण आहेत जे खरं तर लोकांना हे आवडतात. तर आपण पॉडकास्टच्या स्टार्टिंगपासून डिस्कशन करतोय सर, आणि एक गोष्ट लक्षात आली की खूप वर्सटाईल फील्डमध्ये तुम्ही काम करताय. ड्रोन्समध्ये काम करताय, प्लास्टिकच्या रिसायकलिंगमध्ये, इंडस्ट्रियल प्लास्टिकमध्ये आहे, कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे तुम्ही चेअरमन आहात. आणि हे सगळं करत असताना, इतक्या सगळ्या डायव्हर्सिफाय फील्डमध्ये काम करत असताना फॅमिलीला कसा वेळ देतात? आता तुम्ही मॅरिड पण आहात, तर कसा वेळ तुम्ही देतात घरी? काय असतं की जेव्हा मी आता माझी वाईफ पण हे वर्किंग करतात, ते मंडे टू फ्रायडे त्यांचं पण काम असतं. त्यांनाही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या कंपनीमध्ये दिली गेली आहे. तर मंडे टू फ्रायडे जो वेळ असतो का, कधीही जे माझे कार्यक्रम ठरतात त्या आठवड्याचे, त्यामध्ये फुल डेडिकेटेडली मी एक टाइम म्हणजे काय कंपार्टमेंटलायझेशन म्हणतात ना आपण, की एवढा वेळ कारखान्याला, एवढा वेळ ह्या व्यवसायाला, एवढा वेळ, कधी कधी त्या आठवड्यात मी कधी कधी त्या व्यवसायाकडे बघत पण नाही. पण नशिबाने खरं तर मला चांगले लोक म्हणजे साहेबांच्या पासून, म्हणजे साहेबांनी जे लोकांना तिथं म्हणजे आता मोठ्या मोठ्या पदावरती गेले ऑफिसर्स, आणि माझ्या काळात माझ्या कंपनीतले अनेक लोक असे आहेत ज्यांनी माझा कॉन्फिडन्स गेन केला आणि आज ते बिझनेस हे त्यांच्या कपॅसिटीवरती चालवतात.
म्हणून मला अपडेट्स मिळणं, मला कायम एवढे काम असतात म्हणून माझं माइंड कायम वेगळ्या वेगळ्या पॉईंट्सवरती जात असतं. Absolutely. पण कंपार्टमेंटलायझेशन केलं, मल्टीटास्किंग हे चांगलं नसतं. मल्टीटास्किंग तुम्ही एका जागेत बसून जर 10 गोष्टी करायला लागल्या, तुमचं ते कुठल्याही Mess 10 होऊ गोष्टी होणार नाही. पण तुम्ही त्या एका टाइम मध्ये जर ती एक गोष्ट बघत गेला, तर कारखान्याचे विषय असतील तर कारखान्याचे, जर दूध संघाचा विषय असतील तर दूध संघामध्ये, जर ड्रोनचं असेल तर ड्रोनच्या ह्याच्यामध्ये. पण कधी कधी माझं पण मनात हे होतं की कधी कधी मी गाडीत प्रवास करताना, जेव्हा हे सगळं न करताना आम्ही लोकांना भेटत असतो, शेतकऱ्यांना भेटत असतो, माझ्या मनात व्यवसायाचे विचार असतात. कारण कधी कधी स्ट्रेस असतो, मार्च एंडिंगचं प्रेशर असतं. तरीही एक कंपार्टमेंटलायझेशन करणं आणि चांगले लोक, म्हणजे स्वतः हे आधी व्यवसाय तो चालवायला पाहिजे. नाहीतर काय करतील लोक की डायरेक्टली दुसऱ्या माणसाला देतील. पण स्वतः त्या व्यवसायाच्या बारकाई जाणून घेणं आणि मग त्याच्या सगळ्याच माहिती झाल्यानंतर मग जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल की चला आता मी मॅनेजर अपॉइंट करू शकतो, तर त्या मॅनेजर अपॉइंट करून तो व्यवसाय त्याच्याकडून ते परफॉर्मन्स काढणं, हे ते तुमची कला असणं गरजेचं आहे. तर मुळात पीपल मॅनेजमेंट हे तुमच्यात असलंच पाहिजे, एवढं सगळं वर्सॅटिलिटी. अजून मी तिथं मला वाटतं 50% पर्यंतच पोहोचलोय सर. जर राहिलेले 50% जरा अजून मला अजून सक्सेस मिळू शकेल मला वाटतं. अच्छा. पण तुम्ही ऑफ कॅमेराही म्हणलात की टीममुळेच तुम्ही इथे आहात, तुम्हाला लकीली चांगली टीम मिळाली आहे, चांगले लोक आहेत, सो हे पॉसिबल होतं. पण तुम्ही म्हणालात की जसं ड्राईव्ह करताना किंवा प्रवास करताना बऱ्याचदा एका गोष्टीत असतात पण दुसरा विचार येणं, आणि हे स्वाभाविक आहे. तर असं कधी होतं का की बर्नआउट झाल्यासारखं वाटतं, की आता म्हणजे एकदम थकल्यासारखं वाटतं? नाही, असं अनेक वेळा होतं. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, आज मी एवढं वर्षाचं काम, मला आधी वाटायचं की ह्याला रेजिग्नेशन मिळणार का, नाही मिळणार का. पण एवढ्या वर्षाचं कामाला कुठं तर रेकग्निशन मिळाली, मग त्यातून एक वेगळी परत एकदा ऊर्जा निर्माण होते. काय स्वाभाविक आहे की एक पर्सनल लाईफमध्ये एक लाईफ लाईन असते, जे आपण म्हणतो की लाईफचं लाईन असते, ज्यामध्ये एक बाजूला वर्क असतं आणि एक बाजूला तुमचं पर्सनल लाईफ असतं. तुम्ही त्या लाईनला धरून चालता तर तुम्ही कुठं जाणार नाही. पण जर तुम्ही ते बॅलन्स करत वर्क आणि पर्सनल लाईफ जगला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाईफचा खरा आनंद हा घेता येतो. टेन्शन येतात, कधी गोल्स मीट होत नाहीत, अनपेक्षित गोष्ट घडतात, फेलियर होतात. अनेक वेळा मला फेलियर झाले, म्हणजे कंपन्या बंद मी केल्यात स्वतः. कारण मला तिथं म्हणजे जे तोटा झाला तो तोटा झाला, म्हणजे मोठा नशिबाने मोठा तोटा नाही झाला टचवूड. पण तोटा जरी झाला तर कुठं थांबायचं हे आपल्याला पण कळायला पाहिजे. म्हणून फ्रस्ट्रेशन येतं, डिसअपॉइंटमेंट होतं, सगळे जे म्हणजे आफ्टर ऑल मी ह्युमनच आहे, तर हे सगळ्या गोष्टी होतात. पण ते कसं कंट्रोल करणं आणि लाईफला परत एकदा ते कॉन्फिडन्स न लूज करता त्याच्यामध्ये परत एकदा काम करणं आणि आपला गोल मनात ठेवणं, हे खरं तर महत्वाचं आहे. आणि का प्रश्न विचारला सर मी हा तुम्हाला, कारण लिडरशिप म्हणलं की आजोबांपासनं जैन दादा असतील आणि आता तुम्ही, तर हे कुठेतरी लिगसी स्थापित झालेली आहे आणि कुठेतरी एक बेंचमार्क त्यांनी आपले आपले सेट करून ठेवलेले आहेत. आणि मग ते प्रेशर येतं का की एवढे आता जनरेशन वाईज एवढे लिगसी क्रिएट होतीये आणि आपल्याला ती कुठेतरी मीटअप करायची? प्रेशर येणार, कारण त्यांचं एक मोठं काम होतं आणि मोठं कामात म्हणजे त्यांच्या काळात वेगळी परिस्थिती होती, वेगळे प्रश्न होते. त्या काळाला म्हणजे त्या काळात कुठलं एवढी कठीण परिस्थिती असूनही त्यांनी ते सगळे प्रश्न सोडवण्याचे काम केलं. त्यांनी एवढी आपल्या वाळवा तालुका जिथं जुन्या काळात कमवायचे साधनं कमी होते, तिथं मोठं कारखाना उभा केला, तिथं ते भाग
पाणी 50,000 एकरावरती पाणी उपलब्ध करून दिलं, आपला भाग समृद्ध केला. जिथं सायकल नव्हती लोकांकडे, आज 4 चाकी वाहनं आहेत. आज इस्लामपूर शहर, वाळवा तालुका हे सांगली जिल्ह्यामधलं सगळ्यात सांगली शहरानंतर सगळ्यात अग्रेसर आपला तालुका आहे. म्हणून हे खरं तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांनी साहेबांनी अजूनही साहेब प्रोग्रेसिव्ह थिंकिंग म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये असेल का आपल्या वाळवा तालुक्यात स्मार्ट PHC म्हणजे ज्यामध्ये सगळ्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळतात, हे आज साहेबांच्या माध्यमातून होतात. आणि जे आज महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर केली आहे. आज मॉडेल स्कूल असतील तर आपला मुलगा प्रायव्हेट शाळेमध्ये न शिकता हा जिल्हा परिषदच्या शाळेत शिकायला पाहिजे. आणि जरीही तो जिल्हा परिषदच्या शाळेत शिकला तर त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सगळ्या सुविधा असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रायव्हेट स्कूलमध्ये न शिकता जिल्हा परिषदच्या शाळेत शिकायला पाहिजे आणि त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सगळ्या सुविधा त्या प्रायव्हेट शाळेसारख्या असायला पाहिजे. खरं तर त्यांचा एक प्रयत्न राहिला. म्हणून लेगेसी त्यांनी बिल्ड केली आहे. त्यांनी असे वेगळे इंडस्ट्रीज इथं निर्माण केलेत. त्यामुळे खरं तर फार लोकांचे खरं तर घरं एम्प्लॉयमेंट असेल, त्यांना त्यांचं व्यवसाय चालतात आणि शेती पण त्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल. आज ह्या पुढं खरं तर माया पुढेही अनेक वेगळे आव्हान असतील. आव्हान म्हणजे कसले की आज पुढे जाऊन त्यांनी पाणी आणण्याचं काम केलं. आज ओव्हर इरिगेशन होतं. ओव्हर इरिगेशन म्हणून पाण्याचा दुरुपयोग होतो, जास्त वापर होतो आणि त्यामुळे आता अनेक गावं आपल्या भागातली हे त्यांचं जमीन क्षार होत चालली आणि ते क्षार झाल्यामुळे आज आपण वेगळं काय करू शकतो का ज्यामध्ये आपण ती समस्या सोडवण्याचा आपण आपला पुढे हात असेल, हे ना माझा खरं तर प्रयत्न आहे. जसं लाईफ पुढं येत जाईल तसे अनेक आव्हानं येतील, पण कंपॅरिझननी स्वतःची प्रगती होत नाही. बरोबर. स्वतःची प्रगती स्वतःच्या कर्तृत्वाने होते. त्यांचा आदर्श घेणं हे खरं तर गरजेचंच आहे, पण स्वतःचे एफर्ट्स लावणं आणि त्या काळातले प्रश्न सोडवणं हे मला वाटतं की जर मी त्या उद्देशाने काम केलं तर कुठं तर त्यांच्यासारखं काम, जर त्यांच्या एवढं मोठं काम नाही झालं तरी मला त्यांच्या काही तर माझं योगदान त्या ह्याच्यामध्ये राहील, त्या कामात राहील किंवा त्या लोकांना मदत करण्यात राहील. हे मला ह्याच्यानीच मला वाटतं मला सॅटिस्फॅक्शन राहील. एवढ्या एरियाज वरती आपण बोललो सर. वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल मी काही आर्टिकल्स तुमचे वाचले होते, काही इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलेले होते, इव्हन सोशल मीडियाला पण पाहिले. वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आपल्या एरियामध्ये काय इनिशिएटिव्ह अजून घेतले पाहिजे किंवा आपण काय करतो त्यासाठी? आता वुमेन एम्पॉवरमेंट मध्ये इव्हन IBF मध्ये बऱ्याच मी वुमेन एंटरप्रेन्योर्स पाहिलं होतं. IBF मध्ये 20% हे विमेन एंटरप्रेन्योर्स आहेत. महिलांनी चालू केलेला व्यवसाय ज्यामध्ये खरं तर घरातले लोक त्यांना सपोर्ट करत नव्हते आणि त्यानंतर तेच लोक त्यांच्या बरोबर आता काम करतात. असं हे IBFचा तो एक मुद्दा आहे. पण विमेन एम्पॉवरमेंट मध्ये आपण अनेक 4-5 वर्षापूर्वीपासून आमचा एक प्रयत्न राहिला की आपल्या भागातल्या महिलांना हाताला कुठं तर काम मिळालं पाहिजे. फक्त शेतात जाऊन काही महिला मजुरी करतात, फार कष्ट करणारे महिला असतात. त्याचबरोबर त्यांना कुठं तर हाताला काम मिळणं हे गरजेचं आहे आणि चांगले पैसेही त्या कामाला मिळाले, त्यांना त्या कामात त्यांनी मिळायला पाहिजे. हा विचारधारेने आपण अनेक असे उपक्रम चालू केले. पहिला उपक्रम होता ते कुक्कुटपालनचा. आधी कुक्कुटपालनचा हा व्यवसाय स्थापन करायला आपण 5,000 रुपये त्यांना मदत म्हणून देतो, फंड देतो. ते सगळं साहित्य विकत घेतात, म्हणजे स्वतःचे काय पैसे खर्च करायचे नाही. कोंबड्या पण त्यात, पिल्ली पण त्यातच देतात. फक्त त्यांनी खाद्यावरती खर्च करायचा आणि 100 कोंबड्यांना 1-2 महिन्यानंतर ते विकायचे. तर आज आम्ही 200 का 250 लोकांना मदत केली आहे. त्यापैकी हे अनेक युवक पण आहेत. आपल्या बँक थ्रू म्हणतात ना सर? बँक थ्रू. आमचे जैन दारिद्र्य निर्मूलन ज्ञान प्रबोधिनी ही एक NGO आहे. तर
त्या माध्यमातून आपण त्यांना ते फंडिंग देतो बिनव्याजी. मग ते परत पेमेंट करतात. पण त्याचबरोबर ते जे टोटल 250 लोक आहेत, 250 लोकांपैकी एक 30 ते 40% हे महिला आहेत. आणि महिलांना खरं तर हा महिलांसाठीच उपक्रम आम्ही चालू केला. पण युवकांनाही, युवक हे जास्त इंटरेस्टेड पण होते ह्या विषयामध्ये, पण महिलांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलाय. आज आम्ही गावोगावी जाऊन लोकांना ह्या संकल्पनेबद्दल माहिती देत आहोत. आणि त्याच्यामध्ये आज जे 250 लोकांनी काम केले, प्रत्येकाचं मला वाटतं एक ॲव्हरेज म्हणजे प्रॉफिट जर आपण नफा बघितला तर 2 महिन्यात प्रत्येक महिन्याला 5-5 हजार रुपये त्यांना मिळतात. म्हणजे आता तो विषय चालू केला. आज आम्ही त्याच्या पुढे जाऊन बिस्किटचा व्यवसाय, बिस्किट मॅन्युफॅक्चरिंगचं एक संस्था आहे, तर त्या संस्थेमध्ये आम्ही चालू केलं. आम्ही बाहेरून ट्रेनर बोलवले, 15-20 महिलांना तिथं बोलवले. आज तिथं तो सेल्फ रनिंग युनिट आहे. म्हणजे बिझनेसचा बिस्किट ते सुरू करू शकतात शिकून. नाही, त्यांनी तिथं येऊन बिस्किट बनवायचे. दिवसाचं त्यांना तिथं एम्प्लॉयमेंट क्रिएट करायचं. तिथं तेच बिस्किट घेऊन तिथं पुढे जाऊन मार्केटिंग करायचं घरटी. आणि आम्ही असं केलं की आम्ही आधी मार्केट सर्वे केला. आता काय करतो आपण, एक प्रोडक्ट घेतो आणि मग आपल्याला हा विकायचा आहे. आपल्याला माहिती नसतं तो विकू शकतो का, पण पहिल्यांदा आम्ही तो विकायचा प्रयत्न केला. कुठला प्रोडक्ट विकतो हे अभ्यास केला. मग त्यातले 10-12 बिस्किटांवरून आम्ही 3 बिस्किट सिलेक्ट केले. आणि आता ते पॅकेज करून आता गावोगावी ते विक्री करण्याचं काम आता आम्ही अनेक महिलांना देत आहोत. ही मुद्दा झाला. म्हणून आणि त्यापुढे दूध संघाचे बाय प्रोडक्ट ही विकण्याचं आम्ही दूध संघाच्या बरोबर एक प्रोग्राम राबवतोय. त्या महिला आता ते दूध संघाचे बाय प्रोडक्ट विकू शकतात कमी दरात. आणि ते पुढच्या व्यक्तीला, म्हणजे जो ग्राहक आहे त्याला ते पुढं प्रॉफिट ठेवून हे विक्री त्यांची होऊ शकेल. तर आणि हे असे कसले बिझनेस आहे, सस्टेनेबल बिझनेस आहे. सस्टेनेबल आहे म्हणजे त्याला कुठं तर पुढं मार्केट आहे. आज बिस्किटला मार्केट आहे तर आहे, कोंबडी कुक्कुट पालनला मार्केट आहे का आहे, कारण हे प्रोडक्ट लाईफ लॉंग चालणारे प्रोडक्ट आहेत. मिल्क प्रोडक्ट्स जर असले तर ते आहेत. पण मिल्क प्रोडक्ट्स तुम्ही जर घरी बनवायला गेलं, कॅपिटल कॉस्ट खर्च, ते मशिनरी आणायला हे सगळं जास्त असतो. पण विक्री करायला तुम्हाला त्यात प्रॉफिट ही चांगला असतो बाय प्रोडक्ट. म्हणून त्या विचाराने आपण हे आता 3 प्रोग्राम सुरू केलेत. अनेक असे प्रोग्राम पाईपलाईनमध्ये आहेत, ज्यामध्ये आम्हाला खरं तर आमच्या भागातल्या परिसरातले महिला जे घरी बसून असेल का आमच्या इथं येऊन काम करायला तयार असतील, त्यांना मदत करायचा हा आमचा ध्येय आहे. आणि आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत. सर, मग पुढच्या 5 वर्षामध्ये काय फोकस आहे? कॉपरेटिव्ह का बिझनेस का दोन्ही पण? खरं तर फोकस कॉपरेटिव्ह वरती जास्त असणार, कारण तिथं मला वाटतं की अजून फार अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स होऊ शकतात. प्रायव्हेट बिझनेसेसमध्ये जसं मी सांगितलं, तिथं ऑलरेडी गोल सेट आहेत आणि डेस्टिनेशन ठरवलं आहे आपल्याला कुठं जायचं आहे. त्याचबरोबर कॉपरेटिव्हमध्ये पण तसं सेटिंग आम्ही या मागच्या 2-2.5 वर्षात केलं आहे. पण त्याचबरोबर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स घेणं हे खरं तर कोऑपरेटिव्ह कारखान्याला पुढच्या जनरेशन्समध्ये दुसऱ्या कारखान्यात टक्कर देणं हे खरं तर महत्त्वाचं असतं. म्हणून गोल सेटिंग्स बरोबर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स, का तंत्रज्ञानाचं वेगवेगळे तंत्रज्ञानाचं आत्मसात करणं त्या कारखान्यामध्ये हे खरं गरजेचं आहे. म्हणून कॉपरेटिव्हना जास्त खरं तर मी कॉपरेटिव्हवरती जास्त फोकस करायचा आणि शेतकऱ्यांचे जे अडीअडचणी सोडण्याचं काम करायचं. आणि मग फॅमिलीची लिगसी बघता फ्युचरमध्ये पॉलिटिक्समध्ये उतरायचा काही प्लॅन आहे का आपला? ते टाइम विल टेल. तरी काय, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये? नाही, इंटरेस्ट असण्यापेक्षा लोकांनी तुमचं काम बघायला पाहिजे. लोकांनी ठरवायला पाहिजे की हा व्यक्ती आमच्यासाठी काम करतोय, ह्याला कुठं तर आपण हा आपल्याला कुठं तर पुढे जाऊन रिप्रेझेंट करू शकेल. कारण मला आठवतं की बापूंच्या काळातही बापूंनी ग्राउंड लेवलपासून काम केलं आणि लोकांनी त्या काळात त्यांना पुढं केलं. आणि त्यानंतर साहेब जेव्हा बापूंचं निधन झालं तेव्हा लोकांनी साहेबांना सांगितलं तुम्ही या
आणि साहेबांनी ज्या दिवशी ती धुरा सांभाळली त्यांनी ती जबाबदारी घेतली खांद्यावरती. आणि त्यानंतर त्यांनी जसं मी सांगितलं इरिगेशनच्या स्कीम केल्या, 50,000 एकर क्षेत्र जिथं म्हणजे तुम्हाला पाणी मिळत नव्हतं या आपल्या वाळवा तालुक्यात आज सगळं हिरवगार दिसतं. कारण 30-35 वर्षापूर्वी साहेबांनी सगळीकडं पाणी आणण्याचं काम केलं. त्या लोकांनी, त्या काळातल्या युवकांनी, त्या काळातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी असेल, सगळ्या लोकांनी गावातल्या तिथं साहेबांना तिथं सपोर्ट केला. मग एक कामच बोलतं. म्हणून जर मला पुढं पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे का नाही ह्याच्यापेक्षा लोकांना खरं काय वाटतं की खरं ह्यांचं काम चांगलं आहे का नाही आणि ह्याला कुठं तर आपण संधी द्यायची का नाही ह्याच्यावरती ठरतं. पण समजा लोकांनी संधी दिलीच आपल्याला, तर मग कुठली एक गोष्ट आहे जी तुम्हाला चेंज करावं अशी वाटेल, जी आसपास तुम्हाला चुकीची वाटते किंवा एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट वाटतो? फार्मर्स रिलेटेड पॉलिसी, शेतकऱ्यांच्या संबंधित जे पॉलिसीज आहेत, जर आम्हाला संधी मिळाली तर ते पॉलिसीजमध्ये चेंज करायला मला खरं तर आवडेल. म्हणजे पिकांचे दर असतील, आपण पीक विमा असेल, या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर कुठं तर अनेक प्रॉब्लेम्स आहेत जे सरकारलाही सामोरे जायला लागतात. आणि त्याचबरोबर काय तर बदल झाला तर खरं तर त्या बदलावामुळे हे शेतकऱ्याचं कुठं तर शेतकऱ्याला ही मदत होईल. कुठं सबसिडीज त्या खतांसाठी देणं हे जर आपण करू शकलो तर तिथं कुठं तर त्या शेतकऱ्याचं जसं खर्च कमी झाला. म्हणजे आपण बिझनेसमध्ये काय म्हणतात, तुम्ही जेवढं तुमचा खर्च वाचवा तेवढं तुमचं उत्पन्न वाढतं. मनी सेव्ड इज मनी अर्न्ड. ते आमच्या काकांचं खरं तर ते आम्हाला खरं कायम सल्ला असते. म्हणून त्या पद्धतीने आपण जर तसे गोष्टीचं पॉलिसीजमध्ये चेंज केलं, मला खात्री आहे की जर त्यांनी मला संधी दिली तर या गोष्टीमध्ये बदल आणण्याचं मी काम करेन. जसं आता पॉडकास्टच्या स्टार्टिंगपासून आपण बघतोय की इतक्या सगळ्या एरियाचं तुम्हाला नॉलेज आहे सर, इगरनेस टू लर्न आहे, तुम्ही शिकतात, इम्प्लिमेंट करतात, तर नक्कीच जो व्यक्ती इगर टू लर्न असतो त्याचे रोल मॉडेल्स असतात. तुमच्या लाईफमध्ये असे कोणते रोल मॉडेल आहेत ज्यांनी तुमच्या पर्सनॅलिटीला शेप करण्यासाठी मोठा वाटा उचललेला आहे? तर पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब हे खरं तर दोघंनी खरं तर एक मला एक खरंच विजन दिली आहे. किती पण कठीण परिस्थितीत असलो तरी लढायला पाहिजे. जो लढत नाही तो कधी जगत नाही. अनेक काम करत राहिलं तर त्याचं कुठं तर ना कुठं आपल्याला फळ मिळतं. हे एक अनेक ते दिग्गज नेते पवार साहेबांना च्याकडून त्यांचं एवढ्या वयातही 84 वयही होऊन ते 15-20 दिवसाला 5-5 सभा करत असतील. तर आम्ही युवकांनी तर अजून कष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे हे मला असं वाटतं. आणि तेच खरे दोन मला वाटतं रोल मॉडेल आहेत ज्यांच्याकडून शिकणं माझं खरं तर एक रोल मॉडेल समजतो. पवार साहेबांसोबतचे तुमचे काही पर्सनल किस्से सांगू शकतात का, की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं किंवा काही तुम्हाला जे कायम आठवतं साहेबांना भेटले आणि काही झालं असं? खरं तर एकदा मला मुंबईला जायचं होतं आणि मला एक ऑप्शन होतं गाडीने जायचं. पण पवार साहेब इथं एका कार्यक्रमानिमित्ताने हेलिकॉप्टरने आलेले. बरं. तर हेलिकॉप्टरने आलेले. आधी साहेबांनी सांगितलं तू काय पवार साहेब जाणार, तू जाऊ शकतो त्यांच्यावर. मी बोलू मी एकटा जाणार. मला ते पहिलं टेन्शन आलं की पहिलं आपण एकटं कसं जायचं. मग त्यानंतर नाही काय होत नाही, मग मी तसं त्यांच्यावर बसलो. पण पवार साहेबांच्या बरोबर जाताना आमचं फक्त प्रवास 20 मिनिटं. कधीची गोष्ट आहे सर? तरी 2 वर्षापूर्वीची. मी पवार साहेबांच्या बरोबर जाताना पवार साहेबांनी म्हणजे हे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल पण मला ते खरं तर स्वतः अनुभवायला मिळालं, फील झालं. पवार साहेब हे डायरेक्टली कुठलं गाव आहे खालचं, अरे बापरे, ते त्यांना माहिती आहे वरतून. आणि कुठलं कसं ते आता साताऱ्यामध्ये ते पवनचक्की आहेत, विंड मिल्स, तिथं त्यांनी कसं त्याची
ती टेक्नॉलॉजी आणली. पाटणकर साहेबांच्यावर कसं त्यांचं ते कॉन्व्हर्सेशन झालं, ते कधी त्या काळात साताऱ्यामध्ये होते, हे विंड वेलॉसिटी कशी असायची आणि विंड वेलॉसिटी हे सगळं त्यांनी मला सांगितलं. मग आम्ही पुण्याच्या आधी येताना तिथं ते म्हणत होते की इथं कुठं या भागात पाणी नाही मिळत. मग हे सगळं त्यांना माहिती आहे. एवढं डीप त्यांचं स्टडी आहे आणि कायम त्यांना भेटल्यावर आनंद होतो आणि ऊर्जाही मिळते. पण अजूनही या वयात जर कोण व्यक्ती एवढं काम करत असेल तर आपणही कुठं कमी पडायला नाही पाहिजे, हे या विचारधाराने. तो एक मला आवडता माझा किस्सा आहे. ती त्यांच्यानंतर मी फारच इम्प्रेस झालो. फायनल फोटो पण घेतला त्यांच्या बरोबर. सर, तुमच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की तुमचं प्राण्यांबद्दलचं प्रेम, आणि त्यासाठी तुम्ही सुरू केलेलं ॲनिमल रेस्क्यू सेंटर सारथी म्हणून जे तुम्ही सुरू केलं आहे, त्याबद्दल थोडं सांगाल का? कारण बऱ्याच जणांना माहीत नाही आहे ते. हे खरं तर अनेक वर्ष मी मुंबईमध्ये असताना मी ॲनिमल शेल्टरला जायचो. त्यामध्ये मुख्य प्राण्यांना काय तर दुखापत झाली असते, गाडीने उडवलं असेल, कुणी मारलं असेल, रॉड मी असे खराब इन्स्टन्सेस बघितलेत ज्यामध्ये एका माणसाने एका पिल्ल्याला रॉडने मारलं, एक कुत्र्याच्या पिल्ल्याला. म्हणजे जे मला फार बघून ते वाईट वाटलं. आणि मी ठरवलं की आपलं कुठं तर पैसे आपल्याला पगार मिळतोय तर त्या पगाराचा कुठं तर चांगला वापर होणं गरजेचं आहे. मी ठरवलं की एवढे पैसे आपल्या पगारातून ते ॲनिमल शेल्टर कधी तर आपण उघडायचं आणि एवढे पैसे आपण. आणि हे कधी म्हणालात तुम्ही, कधी विचार केला? 3 वर्ष 4 वर्ष. हे नाही, ह्याला मी 8-9 वर्षापासून माझं एक मनात होतं. त्यावेळी मला एवढे पैसे मी फायनान्शियली मी एवढं स्ट्रॉंग नव्हतो. पण त्यानंतर मला जेव्हा कळालं की एवढे मी पैसे साईडला ठेवू शकतो आणि तेवढ्यामध्ये त्या एवढ्या जनावरांना मदत होईल, मुख्य प्राण्यांना मदत होईल, हे खरं तर त्या विचाराने मी त्यावेळी हे सारथी म्हणून हे ॲनिमल रेस्क्यू सेंटर सुरुवात केली. आता अनेक आमचं पहिलं कुत्रं ते ग्रेट डेन होतं तिथं, आणि माझं पहिलं डॉग जे होतं ते ग्रेट डेनच होतं. म्हणून तेव्हापासून एक डीप पर्पज तो. त्यांना त्या कुत्र्याला कॅन्सर झालेला पायाला, ते ॲम्प्युटेट करायला लागलं. परत त्यानंतर ते कुत्रं वारलं. पण अनेक असे कधी कधी लोक सोडून देतात त्या कुत्र्याला असेल, मांजराला असेल, पण सगळ्यांची आपण काळजी घेणं आणि त्यांना परत फक्त आपण काळजी न ठेवता त्यांना कुठं तर नवीन घर त्यांच्यासाठी शोधून देणं, हे खरं तर मला महत्वाचं वाटतं. कारण आपण फार जण म्हणतात की आपल्याला लॅब्राडॉर पाहिजे, आम्हाला हा जातीचा हा डॉग पाहिजे, ह्या ब्रीडचं हे मांजर पाहिजे, पर्शियन कॅट पाहिजे. पण खरं तर हे जे स्ट्रे कुत्री पण असतात ते त्यांच्यासारखेच असतात, फक्त ते दिसायला वेगळे तरी असले तेवढेच प्रेम करणारे असतात. म्हणून त्यांनाही घर कुठं तर मिळणं आणि त्यांची पण काळजी घेणारं कोणतं असणं, हे मला वाटतं की ह्या ॲनिमल शेल्टरद्वारे मी हे सहकार्य करू शकतो. आणि त्याचमुळे आजपर्यंत आपण एक 50-60 हून अधिक हे मांजर असतील, कुत्रे असतील, एक घोडा पण होता त्याचा पाय तुटलेला, त्याला पण आपण तिथं अनेक महिने तिथं त्याचा प्रॉपर त्याचा जो आहार होता त्याला गरजेचा तो त्याला उपलब्ध करून दिला. म्हणून अशाच हळूहळू मदत करणं आणि त्यातून त्यांना एक वेगळं घर शोधून देणं, हे खरं तर ह्या सारथीचा एक मूळ हेतू आहे. मग सारथीमध्ये तुमच्यासोबत कोण काम करतंय? तुमची टीम आहे त्याच्यामध्ये? टीमपेक्षा आमचे एक मुलगा आहे, तो जो स्वतः त्याला त्याची आवड आहे म्हणून तो करतो. एक आमचे स्वप्नील कर्डिले आहेत, त्यांना पण तसंच प्राण्यांबद्दल प्रेम आहे म्हणून तेही त्यामध्ये फुल टाइम ते ऍक्च्युली तेच बघत असतात. मी मधून तिथं जातो आणि तिथं काय चाललंय, कसं चाललंय त्याची माहिती घेत असतो. तर रॅपिड राऊंड फायर खेळूया सर? खेळूया. तुम्ही आहेत सगळे एक्साइटेड?
चला, मी तुम्हाला काही ऑप्शन्स देईल, प्रश्न विचारेल. काही प्रश्न तुम्ही एलॉबरेटही करू शकतात आणि ऑप्शन असेल तर एक ऑप्शन घेऊ शकतात सर. तर पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, पॉलिटिक्स का बिझनेस? बिझनेस. लेगसी की इनोव्हेशन? इनोव्हेशन. ओके. जयंत पाटील सरांसाठी एक वर्ड जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर काय असेल? हार्डवर्किंग. हार्डवर्किंग. रुरल लीडरशिप आवडेल का कॉर्पोरेट लाईफमधली लीडरशिप आवडेल? रुरल लीडरशिप. दोन्हीपैकी एक निवडा. शुगर मिल का IBF? शुगर मिल. महाराष्ट्र की लंडन? महाराष्ट्र. मराठी पोवाडा की इंग्लिश रॅप? मराठी पोवाडा. मराठी पोवाडा. मी कमी जरी ऐकतो तर मराठी ऐकायला केव्हाही आवडेल. बर सर, सफेद कुर्ता की सूट बूट आणि टाय? शर्ट आणि पॅन्ट. आणि जर ऑप्शन असेल तर जॅकेट सोडून काय पण. जॅकेट सोडून काय पण? ते हाफवालं जॅकेट? ते कुठलं पण जॅकेट पण ते सोडून ते काय पण. ओके ओके. मी तुम्हाला असं फार बघितलंय पण फोटोजमध्ये. असं मला रिलॅक्स कॅज्युअल आहे. कॅज्युअल आहे आणि लोकांना कनेक्ट वाटतं. कनेक्ट वाटतं. म्हणजे व्हॉट आय फील की कनेक्ट वाटतं. असं वाटत नाही की खूप कोणीतरी, भीती नाही वाटत. नाही, मी जे कुर्ता हे कधी घालतो मी, जेव्हा बापूंची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, तेव्हा काहीतरी महत्त्वाचे कार्यक्रम असतील तेव्हा मी कुर्ताही घालतो. पण मला ह्या कपड्यात कम्फर्टेबल राहतं. आणि मी लोकांपर्यंत त्या पद्धतीने मी जर कम्फर्टेबल राहिलो तर माझा तेवढा संवादही कम्फर्टेबल लोकांना वाटेल. डेफिनेटली हे कनेक्टेड वाटतं. म्हणजे मी पर्सनल तुम्हाला सांगितलं. एक बुक ज्याने तुमची लाईफ चेंज केली आहे? कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड. कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड. तुम्ही वाचलं? मी ऐकलंय, वाचलं नाही मी. वाचण्यासारखं पुस्तक आहे. परसेप्शन हे माणसाचं कम्प्लिटली बदलून टाकतं. म्हणजे तुम्हाला जे वाटतं हे खरं, तुम्ही जे माइंडसेट मध्ये तुम्हाला आधी सांगितलं गेलंय की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, पण जेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचता, मग ते एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट. मला काय, मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला ते सगळं कळणार असं नाही. पण जर तुम्ही ते पुस्तक वाचलं तर तुमचं परसेप्शन इन लाईफ, म्हणजे तुम्हाला जसं आता माझं जे कॅरेक्टर दिसतंय, मी कंटिन्युअस ते माझ्या पद्धतीने मी जातो पुढं, पण न दुखवता लोकांना. दॅट इज माय कॅरेक्टर. कधी कधी लोक काय करतात, त्यांच्या पद्धतीने जायचा प्रयत्न करतात, पण लोकांना त्याबरोबर दुखवतातही. बरोबर. म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला खरं कळेल की लाईफ कसं जगायला पाहिजे. आणि ते कॉन्व्हर्सेशन्स विथ गॉड एक चांगलं पुस्तक आहे. हे खरं तर मला वाटतं की आधी माइंडसेट क्लिअर करायला तुम्ही ते एक पुस्तक वाचायला पाहिजे. पण त्याच्यानंतर व्यावसायिकांसाठी एक हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचं स्ट्रॅटेजीचं पुस्तक आहे, ते वाचायला पाहिजे. आणि एक दुसरं जे पुस्तक आहे, रिच डॅड पुअर डॅड, ते वाचलं तर तुम्हाला बेसिक्स, हे मला खात्री आहे की बेसिक्स तरी कळतील. सेल्फ हेल्पचे पुस्तकं आवडतात सर? हा, ते माझं सेल्फ हेल्प बुक्सवरतीच मला पुस्तकं आवडतात. सेल्फ हेल्प बुक्सचीच पुस्तकं आवडतात. मी 2 पुस्तकं लिहिलेत. एक विनिंग एज म्हणून लिहिलंय सेल्फ हेल्पमध्ये, आणि दुसरं द अनआन्सर्ड म्हणून लिहिलंय. आणि तिसरं जे पुस्तक आहे सर, 2 वर्षापासून लिहितोय, स्टार्स ॲट इंडिया INC म्हणून आहे. की इंडियन कॉर्पोरेट्समध्ये स्टार्स कोण असतात. तर त्याच्यामध्ये मी तुमचं एक 1 पेजचं पूर्ण लिहिलेलं आहे, माय एक्सपिरियन्स, जेव्हा आपण IBF मध्ये भेटलो होतो. मी तुम्हाला दाखवेल पॉडकास्ट झाल्यानंतर. तर आता पब्लिकेशनला आहे. ते मोठं पुस्तक आहे ऍक्च्युली. ते 500-600 पानी होत आहे जवळपास. सो इट इज ऑल अबाउट 25 कॉम्पिटन्सीज विच मेक प्रोफेशनल इन टू स्टार. म्हणजे त्याचा कन्सेप्ट असा आहे की गंगाधर पासून शक्तिमान होण्यासाठी ह्या 25 क्वालिटीज आहेत. तर त्याच्यामध्ये तुमच्याबद्दलचं मी टाकलं आहे, तुम्हाला दाखवतो. चला, तर एक हॅबिट जी तुम्ही लाईफमध्ये आणली आणि मग लाईफ चेंज झाली तुमची, चांगली झाली, बेटर झाली आधीपेक्षा. हॅबिट्स आपण इव्हॉल्व करत राहतो, एखादी ॲड करत राहतो, अशी कुठली हॅबिट आठवते? मी ॲक्च्युली मध्ये पेशन्स आणि थोडं गोल सेटिंग्स साठी मी मेडिटेशन
आणि मेडिटेशनद्वारे मग ॲफर्मेशन्स का आपल्याला गोल सेटिंगचं जो पद्धत असते, लेखी गोल सेटिंग, राईट. हे मी जरा हॅबिट इन्कल्केट केली. आणि त्यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत मी एक प्रयत्न करतो. कधी कधी मेडिटेशन होत नाही, पण ते मेडिटेशन एक गायडेड मेडिटेशन मी प्रयत्न करतो करायचा, ज्याने तुमचा दिवस हा चांगला जातो. तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग वाईब्स येतात. अफर्मेशन्स बोलला तर तुम्हाला तो मनात तुम्ही सांगितलं आता मी हे मिळण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्याकडे हे ऑलरेडी आहे, ह्याच्यामध्ये फिलिंगच वेगळी आहे दोन्ही शब्दांमध्ये. जेव्हा तुम्ही त्या पद्धतीने विचार करत बसला आणि अफर्मेशन टाईप करत बसला, तेव्हा तुमचं हे परसेप्शन बदलतं आणि तुमचं हे तुम्हाला अजून करण्याचं धाडस होते. म्हणून मेडिटेशन, ॲफर्मेशन आणि गोल सेटिंग्स हे तिन्ही गोष्टींचं मी जरा हॅबिट्स इन्कल्केट करायचं बघितलं. मधून थोडे गॅप्स पडत गेले, पण त्यामध्ये मी आता परत एकदा ते हॅबिट्स इन्कल्केट करायला बघितले. आणि अजून एक पुस्तक जे आहे मिरेकल मॉर्निंग, हे स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. 5 थिंग्स टू डू बिफोर आफ्टर यू वेकअप टिल द टाइम यू स्टार्ट वर्किंग. 5 गोष्टी हे खरं ऐकण्यासारखं. आणि हे सगळे तिन्ही गोष्टी हे त्या पुस्तकात आहेत. एक डिसिजन जर तुम्हाला लाईफमध्ये अंडू करायचं असेल, काढून टाकायचं असेल किंवा रिव्हर्स करायचं असेल, तर कोणता असेल जो असं वाटतं चुकला माझा डिसिजन किंवा मला नको येतो आता लाईफमध्ये? बॅकस्पेस करायचं असेल तर? नाही, मला नाही असं वाटत की एव्हरीथिंग इज फॉर लर्निंग. नॉट एव्हरीथिंग. चुका पण झाल्या असतील तरी मला शिकायला मिळालं. मी फेल जरी झालो असतो, आता मला वाटतं की बिझनेस मध्ये मी हे करायला पाहतो, हे करायला पाहतो, हे माझ्याकडून ही चूक झाली, पण ते चुकेमुळे आज मला ते मी चूक करत नाही. जर मी त्यावेळी ती चूक केली नसती आणि आज केली असती तर ते मला अजून महागात पडलं असतं. म्हणून ते काय, ते प्रोसेस असती. जसं तुम्ही प्रोग्रेस होत राहता लाईफमध्ये, तसं तुम्ही चुका करत राहता आणि चुकातून शिकणं हे महत्वाचं. जो शिकत नाही तो पुढे जाऊन प्रॉब्लेम मध्ये येतो. बरोबर. पण जो शिकतो ते पुढे रिपीट करत नाही, त्याच्यातून त्याला तिथं पुढे फायदा होतो. तुम्ही मॉर्निंग पर्सन आहात का मिडनाईट प्लॅनर आहात? मी जास्त आधी थोडं मिडनाईट मध्ये मला इन्स्पिरेशन यायचं की म्हणून मी जरा बसून लिहायचो, पण सेम टाइम मी ते हॅबिट बदलले. कारण काय, आधी मला सवय होती रात्री अभ्यास करायची, कारण शांततेत आपण बसून अभ्यास करू शकतो, कोण डिस्टर्ब करायला नाही. पण दिवसात आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा सगळे कोणतर ना कोणतं आत येत असतं. पण ते मी माझं हॅबिट ती बदलली आणि मॉर्निंग पर्सन म्हणायचं. आज मी सकाळी लवकर उठतो, 6:30 पर्यंत उठतो, 6:30-7 पर्यंत उठतो आणि नंतर तर माझं जे नॉर्मल असतं रुटीन ते मी फॉलो करत जातो. क्रिकेट बघतात सर? नाही, एवढं मागच्या काही दिवसांमध्ये एवढं नाही. आवडतं. मी क्रिकेट प्लेअर होतो कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये. बरं. आम्ही जाईल्स आणि हॅरिस शिल्ड साठी खेळलोय. मग क्रिकेट का व्हॉलीबॉल? क्रिकेट का व्हॉलीबॉल दोन्हीपैकी एक पिक करायचं असेल तुम्हाला तर? मी रॅपिड राऊंड असं बोलतोय. दोन्ही. फेम, पॉवर का रिस्पेक्ट, काय इम्पॉर्टंट आहे? फेम, पॉवर का रिस्पेक्ट, व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट? रिस्पेक्ट. रिस्पेक्ट असलं तरच तुमचं कुठं तर क्रेडिबिलिटी असते. तुमच्याकडे फेम असू शकते पण तुम्हाला काही रिस्पेक्ट नसणार. तुम्हाला पॉवर असू शकते पण तुम्ही जर चुकीचे काम केले तर पुढचा पॉवर तुमच्याकडे किती पॉवर गेली तेव्हा जाती, तेव्हा त्या काही रिस्पेक्ट राहणार नाही. आणि बॅकफायर पण होऊ शकतो रिस्पेक्ट नाही म्हणून. पैसे कमी जरी असले पण तुम्हाला कुठं तर कम्युनिटीमध्ये का सोसायटीमध्ये रिस्पेक्ट असेल तुमच्याबद्दल तर लोक तरीही तुमचं ऐकतात.
पण रिस्पेक्टच नसलं तर पॉवर आणि फेमचा काय उपयोग. रिस्पेक्ट सगळ्यात इम्पॉर्टंट. रिस्पेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही सर आता किर्लोस्कर ग्रुपचे जावई आहात, तर लग्न आधीची लाईफ आणि नंतरची लाईफ ह्यामध्ये काय चेंज वाटतं? काही चेंज नाहीये काय, असं काय नॉर्मल. ते जॉब करत असतात आणि मी पण जॉब करतो, मी पण व्यवसाय करत असतो. तर जे आधीच होतं ते तसंच कंटिन्यू झालंय. काय चांगलं आहे त्यांच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं ॲज अ पार्टनर? ते पण हार्ड वर्किंग, अंडरस्टँडिंग. म्हणजे मी एवढा वेळ इथं जरी असलो तरी ते अंडरस्टँड करून घेणं ची क्षमता राहणं हे खरं तर फार इम्पॉर्टंट आहे. आणि ते जरी मी 5-6 दिवस, मी महिन्यातून त्यांना मला वाटतं 10 दिवसच आमची भेट होती, पण ते राहिलेले 20 दिवस जेव्हा मी इथं असतो तेव्हा मी फुल टाइम आमचं दररोज बोलणं होत असतं आणि चर्चाही वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवरती होते. तर अंडरस्टँडिंग फार आहे आणि स्वतःही ते हार्ड वर्किंग आहे. तर तुम्ही जर आजच्या युवकाला जर काही मंत्र द्यायचा ठरवलात सर, आजच्या युथला, तुम्ही युथ आयकॉन आहात, तर तो काय असेल? मी आजच्या युवकांना सांगेल की जसं मी आधी सांगितलेलं, तुम्हाला सगळंच माहिती आहे हे असं समजू नका. शिकण्याची तयारी ठेवा आणि जर तुम्ही तसंच काम पुढं करत गेला, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील, वेगळं काय जगात चाललंय ते तुम्हाला कळेल आणि एक्सपोजरसाठी तयार ठेवा. म्हणजे आपण वेगळ्या फील्डमध्ये राहून जर नोकरी करत असेल तर आपल्याला वाटतं की आपलं कुठं तर जवळ नोकरी करणं गरजेचं आहे. पण जर आपण थोडंच अजून जरा थोडं पुढं गेलो, म्हणजे आपल्याला त्यापेक्षा ही आपली चांगली प्रगती होऊ शकते. हे मला अनेक उदाहरणातून मी आपल्याला सांगू शकतो. पण कम्फर्ट झोन म्हणण्याचा मुद्दा काय आहे, हे फक्त एक उदाहरण आहे. स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. जे तुम्हाला आवडत नाही ना ते पहिलं करा आणि ते सवय करत जावा. तुम्हाला जर भाषण करायला आवडत नसेल तर भाषण करा. तुम्हाला जर किती चुका होतील ते काय माहिती नाही. तुम्हाला जर काही एक गोष्ट करायला आवडत नसेल तर ती पहिली जाऊन करा. म्हणजे हळूहळू तुम्हाला वाचन करायला आवडत नसेल, वाचा. व्हेरी ट्रू. म्हणजे हळूहळू जेव्हा सवय लागते तेव्हा तुमचं पण मन तसं बदलत जातं. आणि तसं जर झालं मग तुम्ही त्याच विचाराने गेला की मला काय माहिती नाही, मी शिकायची तयारीत होतोय, तर पुढे जाऊन तुमची लाईफस्टाईल चेंज होणार. आणि त्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या एका शॉट मध्ये नसेल पण तुम्हाला छोट्या छोट्या पद्धतीने तुमचं एक प्रगती होतानाही दिसणार. बिल्डिंग ब्लॉक्स तयार होत चालतील. आणि तुम्ही जसं म्हणालात की वेन देर इज नो पेन देर इज नो गेन. देर इज नो पेन नो गेन. नो गेन. येस. आणि फार सुंदर बोललात सर. हे कनेक्ट झालं मला की जी गोष्ट आवडत नाही ती करा. आपण आवडत नाही ती गोष्ट करत नाही कारण तिथे पेन असोसिएटेड आहे, म्हणून आपण ती करत नाही. आणि फार छान तुम्ही बोललात सर. ओव्हरऑल खूप मजा आली सर पूर्ण पॉडकास्टमध्ये. तुम्हाला कसं वाटतंय सर? आनंद होतोय. आपण परत एकदा आपली अनेक वर्षानंतर भेट होतीये. ऍक्च्युली फोनवरतीच आपण व्हॉट्सअपवरती चर्चा करायचो, पण परत एकदा आपण एक इस्लामपूरमध्ये आला आणि मला आपण आपल्या चॅनलवरती आपल्या व्ह्युअरांच्या बरोबर आणि आपल्याशी संवाद करायची संधी दिली, त्याबद्दल मी आपलाही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आल्याबद्दल. आणि तुम्ही जे काही इन्साइट्स दिलेत ते खूप मोठे लर्निंग्स असतील सगळ्या ऑडियन्ससाठी आणि इवन माझ्यासाठी पण. थँक्यू सो मच सर. थँक्यू.